श्री स्वामी समर्थ. देवघरात काय ठेवू नये. श्री स्वामी समर्थ. देवपूजेतील देव एकमेकास पाहत आहेत असे ठेवू नये. देवघरात धन पैसा दडवून ठेवू नये. देवाऱ्यात कमीत कमी देव मूर्ती अगर तसबीर असाव्यात. एकाच देवाच्या 2 अगर जास्त मूर्ती असू नये. त्यामुळे त्यापैकी एकही कार्य करत नाही. त्याच देवतेची मूर्ती आणि फोटो चालेल. देवी निरनिराळ्या 2 असल्या तरी चालतील, त्यापेक्षा जास्त नको. दत्तक गेलेल्या घराण्याचे अगर बुडीत घराण्याचे देव देवघरात पूजू नये. तसेच सर्वच विधिवत विसर्जन करून नवीन देव करावेत. सोन्याचे देव असले तरी विसर्जनच करावेत, नाहीतर पूजकाची वंशबुडी होईल. अनेक संकटांनी त्रास होईल. देवाऱ्यात भगवान शंकराची मूर्ती अगर फोटो पूजू नये. घराचे वातावरण स्मशानवत होईल, कारण भगवान शंकराचे सगुण रूप स्मशानातच तांडवनृत्य स्वरूपात मानले जाते. संसारी माणसाने मारुतीची देवघरात पूजा करू नये. कुटुंबाचा वंश खंडित होण्याची शक्यता राहते. घरात 6 फुटाच्या वर दक्षिणामुखी मारुतीचा फोटो लावता येईल. देवघरात शनीची पूजा करू नये. सर्व जीवन संकटमय अतिउदास राहते. देवघरात मुंजा पूजू नये. बाकीचे देव काम करत नाहीत, शिवाय त्या मुंजास सद्गतीपासून बंधनात अडकवल्यामुळे पूजा करूनही त्याचा फक्त शापच मिळतो. देवघरात गायत्री मातेची पूजा करू नये, कारण गायत्री मातेचे स्वरूप पराकोटीचे पवित्र आहे. शिवाशिव पाळणे अति कडक असते. विटाळशी स्त्रीची छाया देखील त्यावर पडलेली चालत नाही. देवघरात काळभैरवची पूजा देखील निषिद्ध मानली जाते. तो यम असून अति उग्र व कडक आहे. देवघरात म्हसोबा पूजू नये. त्यामुळे कुलदेवीचे कृपाछत्र कुटुंबावर राहत नाही. कुटुंब नित्य अनेक संकटांनी पीडित राहते. तसेच देवघरात पीराची अगर पीराच्या चिन्हाची पूजा करू नये. इतर हिंदू देवदेवतांची कृपा लाभत नाही. गुरु व शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये. देवाच्या मूर्ती शोकेशमध्ये ठेवू नयेत. देव त्या कुटुंबाचीही शोभा करतात. देवघरातील पूजेच्या मूर्ती 3 इंचापेक्षा कमी असाव्यात. जास्त उंचीच्या मूर्त्या विसर्जन कराव्यात. देवघरातील देवांना माशी लागलेली असू नये. देव भग्न, छिद्र पडलेले, आसन आयुधे हलत असलेली, चीर गेलेले, विद्रूप झालेले, पाण्यात टाकल्यावर बुडबुडे येणारे नसावेत. ताबडतोब विसर्जन करून नवी मूर्ती स्थापन कराव्यात. बक्षीस मिळालेले सापडलेले देव देवघरात पूजू नये. आसरा देखील देवघरात पूजू नयेत. आसरांचे शुक्रवारी विधिवत विसर्जन प्रवाहात करावे. श्री स्वामी समर्थ माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.